फक्त या आळणी सूपसाठी आम्ही एवढा लांब येतो। हे सूप जे आहे युनिक, पूर्ण जगात कुठेच भेटणार नाही। कमाल आहे, चिकन फ्राय तर कमाल आहे। आम्ही या हॉटेलला जवळपास 10 वर्षापासून येतोय। मला तर वाटतं अवघ्या महाराष्ट्रात हे प्लेस फार फेमस आहे। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू देवपूजा व्लॉग्स। तर आज आम्ही आलेलो आहोत पुण्यातल्या सगळ्यात फेमस ठिकाणी आणि आज आहे संडे। आज आम्ही आलेलो आहोत चिकन थाळी ट्राय करायला आणि पुण्यातच काय, मला तर वाटतं अवघ्या महाराष्ट्रात हे प्लेस फार फेमस आहे। सो दिस प्लेस नीड्स लिटरली नो इंट्रोडक्शन आणि ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की हे प्लेस त्यांना माहीत नाही आहे। सो आम्ही खूप गर्दी आहे इथे, कारण आज संडे आहे। संडेला सगळे पुणेकर कुठे भेटतात? एकाच ठिकाणी, खेड शिवापूरला हॉटेल जगदंबाला। तर आता माझ्यासमोर आहे डायरेक्ट चिकन थाळी। मी विचार केला की यांचा ॲम्बियन्स वगैरे फारसा काही असा हे नाही आहे फॅन्सी, बिकॉज इथे येणारे फक्त चिकन मटन खाण्यासाठीच येतात। दे नीड नो फॅन्सी ॲम्बियन्स अँड फोटोज अँड थिंग्स, त्यामुळे त्याबद्दल मी काही जास्त दाखवलेलं नाही आहे। तुम्हाला गर्दी दाखवते आणि इथली फूड टेस्ट दाखवते की कशी आहे। चला तर मग। फक्त या आळणी सूपसाठी आम्ही एवढा लांब येतो। तुम्ही बघू शकतात की याच्यातलं जे तूप आहे साजूक तुपात बनवलं जातं आणि वरून हे चरबी, बऱ्यापैकी इथे कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे। दिसायला जेवढं सुंदर दिसतंय आणि त्याहून जास्त हे टेस्टी असतं। वाव, चला टेस्ट करूयात आपण। खूप गरम असतं, डायरेक्ट नसतं घ्यायचं। सूप चिकन फ्राय, रस्सा वगैरे सगळीकडे भेटेल तुम्हाला, पण हे सूप जे आहे युनिक, पूर्ण जगात कुठेच भेटणार नाही। जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरही कुठे गेला तर जर कोणी जगदंबाचा ट्रू फॅन असेल त्याला सूपची आठवण जरी करून दिली त्याच्या तोंडात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। मला इकडं यांचं थाळीमधलं चिकन सुका आणि त्याच्या खाली आहे त्यांची करीची वाटी। सो आता ते ठेवतीलच आणि आपण बघूया। हे असं कॉमन याच्यामध्ये येतं, असं सेपरेट येत नाही, कारण यांच्याकडे गर्दीच एवढी आहे की एकेकाला सेपरेट आणणं एवढं पॉसिबलच नाही आहे त्यांच्यासाठी। सो हे आहे चिकन फ्राय आणि ही आहे त्यांची चिकनची करी। तर अशा पद्धतीने आपली चिकन थाळी आलेली आहे। ही बॉयलर थाळी आहे ज्याची प्राईस आहे 320 रुपीज, विच इज रिजनेबल। ओके, तुम्ही जसं बघू शकतात की यात तुम्हाला चिकन फ्राय येतात, रस्सा येतो, काळा रस्सा आहे यांच्या घरगुती मसाल्याने बनवलेला, आणि हे आहे सूप। हा जे की इथल्या जवळपास 99% लोकांचं फेवरेट आहे। वाव, तुम्ही बघू शकतात त्याची जी क्वालिटी काळा मसाल्याची। आणि मेन गोष्ट म्हणजे इथे सगळं साजूक तुपात बनवलं जातं। तुम्हाला मेन गोष्ट दाखवते, इथली भाकरला सुद्धा इथे पूर्ण तुपात भिजवलेली असं म्हणू शकतात। तूप लावलेलं असतं सगळीकडे इथे। चला आता जास्त उशीर न करता सरळ थाळीवर ताव मारूया, खूप भूक लागली आहे। तर स्टार्ट करूया आधी चिकनपासून। चिकन फ्राय जे की प्रॉपर शिजलेले, तुम्ही बघू शकता हड्डीचे पीसेस मागवलं आहे ॲज ऑलवेज। चिकन फ्राय तर कमाल आहे। आता आपण ट्राय करूया इथला रस्सा। खरं तर एक्सप्रेशन द्यायची गरज नाही आहे। आम्ही या हॉटेलला जवळपास 10 वर्षापासून येतो आहे, कन्सिस्टंटली येतो आहे ऑलमोस्ट। आधी तर आम्ही प्रत्येक विकेंडला यायचो, आता बऱ्यापैकी आमचं कमी झालं आहे। मध्ये यांची क्वालिटी खराब झालेली होती लॉकडाऊनमध्ये। लॉकडाऊन बऱ्यापैकी आय थिंक शेफमुळे किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाले असते, बऱ्यापैकी हॉटेल्सचं खराब झालं होतं। तसं यांचाही रिव्ह्यू डाऊन झाला होता, पण त्यांनी खूप परत इम्प्रूव्ह केली त्यांची क्वालिटी, कारण की त्यांचे रिव्ह्यू पण आम्ही तसे वाचले होते की आम्ही जेव्हा पण आम्ही रील वगैरे पोस्ट करतो तेव्हा म्हणायचे म्हणजे यांची क्वालिटी डाऊन झाली असं तसं, बट आता बऱ्यापैकी त्यांनी खूप भारी इम्प्रूव्ह केली। ॲज इट इज त्यांनी कॉन्स्टंट हे जे सूप आहे, पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा टेस्ट केलं होतं आजपर्यंत ॲज इट इज सेम टेस्ट आहे त्याची। सगळ्यात भारी तर यांचा आळणी राईस। हे क्लेम करतात की यांचा आळणी राईस लहान मुलांसाठी पण सेफ आहे, इतका भारी असतो हो। त्याचा आळणी राईस असतो, म्हणजे पूर्ण साजूक तुपात बनवलेला असतो। त्याच्यावर थोडेसे आपले जे हे कलेजाचे पीस असतात ते त्याच्यावर असे एक टाकलेले असतात ग्राइंड करून। ते टेस्ट करून बघूया आपण आता। गरम आहे, अप्रतिम टेस्ट। मला सांगायची गरजच नाही आहे, जे जगदंबा फॅन आहे त्यांना माहितीच आहे, पण म्हटलं आज तुमच्यासोबत आम्ही शेअर करूया की इथला परत एक्सपिरियन्स कसा आहे, काय आहे। अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की
हे सगळं साजूक तुपातलं आता तुम्हाला दिसतंय हे आता 10% आहे. याच्या आधी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी म्हणू शकता तुम्ही 2016-17पर्यंत इथे तुपाची वाटी द्यायचे. तुपाची वाटी प्लस हे जे रस्सा वगैरे याची सगळ्यांची असे बाऊल ठेवायचे इथे, रस्सा, सूप अँड इंद्रायणी राईस. पण त्यात भयंकर वेस्ट व्हायचं, तर त्यांनी हे सगळं बंद केलं आहे. खूप जास्त फूड वेस्ट होत होतं म्हणून. आणि आता त्यांनी स्टाफ खूप जास्त हायर केला आहे. जवळपास इथे 300+ स्टाफ आहे सर्विंगसाठी. आणि 10,000 अराऊंड त्यांच्या थाळ्या सेल होतात दिवसाला, असं आम्ही ऐकलं आहे त्या ओनरकडनं. त्यांचे ओनर पण इतके डाऊन टू अर्थ आहेत, म्हणजे तुम्हाला वाटणारही नाही ते ओनर आहे. स्वतः ते आपल्या स्टाफचे कपडे घालतात, स्वतः ताटं उचलतात. चला आता जास्त टाईम वेस्ट न करता मी कॉन्सन्ट्रेट करतोय, त्याच्यासाठी आलो आहे ते आधी कॉन्सन्ट्रेट करतोय इकडे खाण्याकडे. तर इकडे नॉनव्हेज बरोबरच व्हेजसुद्धा मिळतं. तर मी इकडे मागवलेली आहे व्हेज बिर्याणी, जी मला व्हेज पुलावसारखी दिसते आहे. सो तुम्हाला व्हेज पण दाखवता यावं म्हणून मी आज व्हेज पण ऑर्डर केले आहे गाईज, नाहीतर युजली मी फक्तच बिर्याणी खाते. वाव, ही व्हेज बिर्याणी पण एकदम उत्तम आहे. आणि तुम्हाला आज काहीतरी व्हेजमध्ये दाखवता यावं म्हणून मी व्हेजसुद्धा ऑर्डर केलेलं आहे. आणि देव इकडे सरळ सरळ ताव मारतोय. गाईज यांच्या चिकन मटन थाळीसोबत यांची सोलकढीसुद्धा खूप फेमस आहे. मी एकटीनेच हे 2 बॉटल संपवले आणि अजून 2 मागवलेले आहेत. आणि याचं फूड म्हणाल तर फार स्पायसी नसतं. खूप रेस्टॉरंटला स्पायसी फूड मिळतं, इथे मीडियम स्पायसी आहे. आणि हा आळणी भात तर एवढा साधा असतो की लिटरली लहान मुलंसुद्धा इथे हा आळणी भात खाऊ शकतात. साठी स्पेशल चेअर पण अरेंजमेंट केलेली आहे. इवन त्यांच्याकडे झुला पण आहे. आणि प्रत्येक वॉशरूममध्ये, प्रत्येक फ्लोअरला वॉशरूम आहे. आणि प्रत्येक फ्लोअरच्या वॉशरूममध्ये सॅनिटरी पॅड्स आणि किड्स नॅपकिनसुद्धा आहेत, विच इज अ रिअली गुड इनिशिएटिव्ह. एवढी भयानक गर्दी तुम्ही जी बघतायत हे नॉर्मली इथे बाहेर एवढी दिसते, आणि बऱ्यापैकी आतमध्ये आणि त्या साईडला भयानक गर्दी आहे. तिथं आम्ही विचारलं, आता जवळपास 7:15 वाजलेत. त्यांना विचारलं आम्ही, तर 1.5 तास, मिनिमम 1.5 तास वेटिंग दाखवतं आहे. हे तुम्ही जसं बघू शकतात हे हॉटेल आहे. आधी फक्त ग्राउंड फ्लोअरला होतं, त्यानंतर फर्स्ट फ्लोअर, आता सेकंड फ्लोअरला पण केलं आहे. आणि आता एकदम सिम्पल होतं आधी, आता बऱ्यापैकी त्यांनी छान त्या फ्लोअरला ॲम्बियन्स छान केला आहे. इथं मस्त एक रूफटॉपसारखं एक फिलिंग येते, कुठेतरी त्या साईडला आहे वाटतं. ते खूप भारी आहे. आता पावसात तसं चालू आहे की नाही ते चेक करावं लागेल आता वरती जाऊन. बट तुम्ही तसं गर्दी बघू शकतात, प्रचंड गर्दी आहे, प्रचंड. हे हायवे लगतच आहे. ही हॉटेल जगदंबाची पार्किंग आहे. जवळपास 1 एकरमध्ये ही पार्किंग आहे. आणि हॉटेल जगदंबा आहे तिकडे, त्याच्या अलीकडेच ही पार्किंग आहे. त्यामुळे इथे भरपूर जागा असते, स्पेस असते, त्यामुळे पार्किंगची अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे. जसं तुम्हाला तिकडनं दाखवलं मी, या साईडने पण बघू शकता तुम्ही गर्दी, भयानक गर्दी आहे. ही जी गर्दी आहे आधी बाहेर असायची, इथे आधी म्हणजे इथेच त्यांच्या जवळपास इथे बिलिंग काउंटर वगैरे असायचं. हे सगळं खालचं त्यांनी बऱ्यापैकी सगळं रिनोव्हेशन केलं आहे, सगळी वरती शिफ्ट केली आहे बऱ्यापैकी पब्लिक. आणि हे खाली पूर्ण एरिया हा जो आहे त्यांच्या कस्टमरसाठी त्यांनी वेटिंग रूम बनवला आहे. कारण की पावसात लोकांचे खूप हाल व्हायचे. लिटरली लोक पुण्याहून म्हणजे 30-40 किलोमीटर ट्रॅव्हल करून फक्त इथली चिकन थाळी, मटण थाळी खाण्यासाठी एवढ्या लांब यायचे. आणि त्यांची काळजी करत असताना आता त्यांनी हा एवढा वेटिंग एरिया बनवला आहे. हा असा काही त्यांचा फर्स्ट फ्लोअर आहे, बघू शकता. ऑलमोस्ट फुल असतात, प्रचंड गर्दी असते. एवढी सगळी पब्लिक आहे. आणि यातली 99% पब्लिक फक्त चिकन थाळी आणि मटण थाळीसाठी येते. जिथे बघावं तिथे त्यांनी आता जेवढं पॉसिबल होईल तेवढी सिटिंग अरेंजमेंट केली आहे. कारण तुम्ही बघू शकता की चिक्कार गर्दी आहे. यांच्या तर जसं पंगत असते गावाकडे असं लग्नात बिग्नात, तुम्ही बघू शकतात कंटिन्यू अशा बकेट इथं 5-5, 10-10 मिनिटाला खाली होतात. आणि हा आमचा सगळ्यात फेवरेट आहे. आळणी राईस. वाव. इथं जसं तुम्ही बघू शकतात ते दादा आहेत, त्या दादांकडे जवळपास 10 ते 15 अशा लिस्ट असतात. त्या लिस्टमध्ये सगळ्यांनी नावं लिहिलेले आहेत. आणि अशापैकी ते अनाऊन्समेंट करता एकेकाचा नंबर आल्यावर. चला आता आपण इथे यांच्या कस्टमर्सला विचारू की हे किती वेळ थांबतात, कधी येतात आणि कधीपासून इथे येत आहेत. ठीक आहे, तर कधीपासून तुम्ही येत आहे इथे? आम्हाला जवळजवळ 2-3 वर्ष झाले. आम्ही 2-3 वर्षापासून कंटिन्यू येत आहे तुम्ही. कुठून येत आहे? आम्ही याला रावेतवरून येतो. रावेतवरून 20 किलोमीटर एवढा लांब येतात तुम्ही फक्त जगदंबा चिकन मटन थाळीसाठी? अरे वा, क्या बात आहे. आणि किती तास, आज तुम्हाला किती तास लागले वेटिंग? जवळजवळ आम्हाला 1.5 तास लागला. 1.5 तास. किती वाजता आलो? आम्ही 7 वाजता, 6:30लाच इथे आलो. 6:30ला झाले होते. 7 वाजता ऍक्च्युअल हॉटेल चालू होते. आणि 6:30 वाजता तुम्हाला नंबर वेटिंग करावा लागला, जवळपास 1.5 तास. येस. आणि
टेस्टबद्दल तुम्हाला इथलं काय आवडतं? मटन थाळी यांची एक नंबर आहे सर. ओके. आम्ही खास रावेतवरनं मटन थाळी खाण्यासाठी येतो. अरे वा, आम्ही पण वाकळवरनं खास तेवढ्यासाठीच येतो. आणि खास त्यांचं आळणी सूप आणि आळणी भात आणि राईस सगळ्यात भारी. तेवढ्यासाठी फक्त आपण एवढा लांबून येतो. चिकन वगैरे फ्राय ते तरी ठीक आहे, कॉमन भेटतं, पण ही जी टेस्ट आहे ती कुठेच भेटत नाही आतापर्यंत. जगदंबाचा नाथखोळा. या नाथखोळा. थँक्यू. ठीक आहे गाईज, आमचं तर जेवण झालेलं आहे आणि रेटिंग मी काय तरी देणार. रेटिंग इथे सगळे पुणेकरच देतात. आय मीन 5 आउट ऑफ 5. आय वुड से 6 आउट ऑफ 5. हां, समटाईम्स तुम्ही समजू शकतात की कधीतरी काहीतरी 19-20 असतं, पण 19 जरी असलं तरी पण ते खूप टेस्टी असतं. आणि सर्विस पण आता खूप 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 छान झालेली आहे. सर्विसला पण 5 आउट ऑफ 5 आहे. आणि ज्यांनी अजिबातच ट्राय केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज खेडशिवापूरला या आणि हॉटेल जगदंबाला व्हिजिट करा. बरेच लोक म्हणतात गाईज की आता चव नाही आहे किंवा फार स्पायसी आहे, खूप तेलकट आहे किंवा खूप तुपकट आहे आणि फार ते काळं काळं काहीतरी दिसतं आहे. पण ट्रस्ट मी, तुम्ही एकदा इथे याल तर पुन्हा पुन्हा याल. आणि एवढ्या लोकांनी निगेटिव्ह कमेंट्स देऊनसुद्धा आज तुम्ही बघू शकतात की ते कायम अशीच गर्दी असते. सो ट्रस्ट ऑन द रिअल्स. पुण्यामध्ये खूप हॉटेल जगदंबा नावाचे अफाट आहेत, पण हे खेडशिवापूरचं हॉटेल जगदंबा हे एक ओरिजिनल आहे. आणि इथे यांची दुसरी कुठलीही ब्रांच पुण्यात नाही आहे, पुण्याच्या बाहेरही नाही आहे. कोणी सांगत असेल तर ते साफ खोटं बोलत आहे. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन, बाय बाय.